हॅलो. आज तुमच्या समोर घेऊन येत आहे एक आगळीवेगळी. माझी ही गोल्डन कलरची पर्स खूप खराब झाली होती, काळपट दिसत होती. त्याचा मी पूर्ण लुकच चेंज केला. तुम्ही तिला ओळखू शकणार नाही की ही तीच पर्स आहे. तर यासाठी मी एक व्हेल्वेटचा कापड घेतला होता पर्पल कलरचा आणि ग्लू गनच्या हेल्पने त्याला पूर्ण पर्सवर स्टिक करून राहिली आहे. कापड अजून मी कापलेला नाही आहे, त्यामुळे जसा लागतो आहे तसा स्टिक करत आहेत त्याला अजून. आणि हा तिघं बाजूने आपल्याला स्टिक करून घ्यायचा आहे आणि तिघं बाजूने स्टिक झाल्यावर व्यवस्थित करायचं आहे. थोडं थोडं ग्लूगन लावून करून घ्यायचं आहे, कारण ग्लूगन लावल्यावर ती लवकर थंड होते आणि मग स्टिक होत नाही. अशा प्रकारे मी पूर्ण पर्सला व्यवस्थित लावून घेत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघू शकता की मी कशा प्रकारे लावत आहे. आधी एका साईडने ग्लू लावते आहे आणि मग ती बाजू चिपकवून घेत आहे. पर्सवर मुळीच आड्या यायला नको. आणि त्यानंतर आता आलेला आहे वरचा फ्लॅपची बाजू. तर तिथूनही मध्यभागी मीने पहिले ग्लू लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण खाली आलेलो आहे आणि मग मी खाली आता त्याच प्रकारे लावून घेत आहे आणि मग मी फॅब्रिक कट करून घेतलेला आहे. आणि मग छोटंसं ते जे वाकवलं आहे ते सेम ग्लूगनने लावून घेतलेलं आहे. व्यवस्थित अगदी नीटनेटकं असं लावलेलं आहे. आणि जिथं आपलं हे होतं मॅग्नेट, तिथं मी थोडंसं कात्रीने कट मारलेला होता आणि मग व्यवस्थित आपण त्याला स्टिक करून घेत आहे. त्याच्यानंतर जे बाजूचे असतात तिथंही मी छान त्या मापाचं असं फॅब्रिक कट करून चिपकवून घेतलेलं आहे. आणि आता आला आहे मेन डेकोरेशनचा पार्ट. तर असे मोती लावलेल्या पर्स आजकाल बाजारात खूप असतात आणि ह्या अगदी फार महाग असतात. 2000, 1500 अशा असतात. खूप सुंदर दिसतात. ही आपण पर्स घरच्या घरीच बनवून घेऊया. तर मग चला तर DIY करायला रेडी राहा. तर मी याला स्टोन्स लावून घेत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन फॅब्रिक ग्लूच्या मदतीने चिपकवून घेत आहे. जसे काही खाली लांबोळके मोती आहेत, त्यानंतर मोत्यांचाच एक गोल्डन मधला वेगळा प्रकार आहे, तोही चिपकवून घेत आहे. आणि कशा प्रकारे चिपकवत आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दिसत आहे. व्हिडिओ बघण्यामध्ये तुम्ही इतके मग्न असतात की चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरूनच जातात. अशा भन्नाट आणि नवनवीन आयडिया बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा. त्यामुळे आपल्याला अशा सुंदर वेगवेगळ्या आयडिया बघायला आणि करायला पण भेटतील. अगदी सोप्या, ज्या घरच्या घरीच होतात त्याच सांगत असते मी नेहमी. त्यामुळे नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी हा असा पॅटर्न लावून घेतलेला आहे आणि नंतर मीने लास्टला सुंदर असं जरदोसीचा एक असा तार झिगझॅग मोशनमध्ये लावून घेतलेला आहे आणि त्याला जे चायनाचे स्टोन्स असतात ते चिपकवून घेतलेले आहेत. हे खूप सुंदर आणि अगदी चमकीले असे दिसतात. यानंतर ह्या स्टोनच्या पूर्ण आजूबाजूने कोपऱ्यांवर मीने आपली डायमंड चेन चिपकवून घेतलेली आहे. खूप सुंदर असा लुक ह्या पर्सचा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी ही पार्टीला नेल्यावर मला सगळ्या जणांनी विचारलं, ही पर्स कुठून बनवली, कुठून आणली, खूप सुंदर आहे, लिंक द्या. आता त्यांना काय सांगणार, लिंक नाही आहे. व्हिडिओ चालू आहे आता, त्याही करून बघतील. तुम्हीही करून बघा. कशी वाटली तेही नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.